आज विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका बाल बालिका तुमच्या प्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। आजची विषय आहे राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर। काल आपण पाहिलं राजा शुद्धोधन आणि महामंत्री उदयीन यांनी सिद्धार्थाला संसारामध्ये बांधून ठेवण्यासाठी 3 ऋतूमध्ये राहण्यासाठी 3 महाल बांधले आणि त्या ठिकाणी अंतपुराची स्थापना केली। सुंदर सुंदर स्त्रिया सिद्धार्थाला मोहित करण्यासाठी त्यांच्या समवेत ठेवल्या। त्या स्त्रियांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले सिद्धार्थाला वशमध्ये करण्यासाठी, पण त्या सफल झाल्या नाही। म्हणून शेवटी त्या पुरोहिताने सिद्धार्थाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याने नाना प्रकारचे विषय मांडून हे जे कामभोग आहेत हे सहजासहजी प्राप्त होत नाहीत, याला फार कष्ट करावं लागतं। हे काही तूच करत आहे असंही नाही, अनेक ऋषी अनेक मुनी देवलोकसुद्धा याला बळी पडलेले आहेत। त्यासाठी त्यांनी काही उदाहरणही दिले। इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्याचं कसं प्रियाधरण केलं, गौतम ऋषीची पत्नी अहिल्याचं कसं प्रियाधरण केलं, बृहस्पतीने काय केलं। त्यामुळे जे मोठे मोठे ऋषी होते त्या काळचे, पराशर ऋषी, बृहस्पती आणि पंडूराजाचं उदाहरण देऊन की पत्नीशी संभोग केल्याने मृत्यू ओढवेल हे माहीत असूनसुद्धा पंडूराजा माद्रीच्या सौंदर्यावर भाळला आणि आपल्या मृत्यूला पडला। मग एवढे ऋषी एवढे मुनी एवढे राजे देवलोकसुद्धा कपटाने जे कामभोग पूर्ण करत आहेत मिळवत आहेत हे तुला सहज प्राप्त होत आहे, मग तू त्याचा उपयोग का करू नये। अशा प्रकारे त्या पुरोहिताने सिद्धार्थ गौतमाला समजवण्याचा प्रयत्न केला, ते आपण काल पाहिलं। तर राजपुत्राने पुरोहिताला काय उत्तर दिले तो भाग आज आपण पाहणार आहोत। पवित्र परंपरेने समर्थिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याचे हे वचन ऐकून मेघगर्जनेसारखा आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले, माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, कारण राजाने तुला माझा मित्र म्हणून नियुक्ती केली आणि ज्या पद्धतीनं तू मला समजावून सांगत आहेस हे तुझी भाषा तुला योग्य आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठं होत आहे हे मी तुला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। मी ऐहिक विषयाची अवहेलना करत नाही, सर्व मानव मात्र त्यात गुरफळलेला आहे हेही मला माहीत आहे। मी हे विषय वासना कामभोग इच्छा तृप्ती याची मी अवहेलना करत नाही। संपूर्ण हे जे मनुष्य जात आहे मनुष्य प्रजाती आहे हे सर्व या विषय वासनेमध्ये डुंबून गेलेले आहे, लुप्त झालेली आहे हे सुद्धा मी जाणतो, परंतु हे सर्व जग अनित्य आहे, हे सर्व नाशिवंत आहे, हे परिवर्तनशील आहे हे मी जाणत असल्यामुळे माझं मन त्या काम वासनेमध्ये रमत नाही। तथापि हे सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषयभोगातच आनंद मानून राहणे हे शुद्ध माणसाला शोभण्यासारखं नाही। हे जे सौंदर्य आहे हे तर अनित्य आहे, नष्ट होणार आहे, परंतु हे सौंदर्य कायम जरी टिकून राहिलं तरी सतत त्याच्यात डुंबून राहणे हे शुद्ध माणसाला शोभण्यासारखं नाही। आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मे ऋषीमुनीसुद्धा या काम वासनेला बळी पडले, परंतु शेवटी त्यांची काय गत झाली हे तुला माहीत आहे। तो साधारण मनुष्य असो का तो ऋषीमुनी असो की कोणी देव असो, जो काम वासनेमध्ये अतिशय लुप्त आहे तो सत्व अधोगतीकडे गेल्याशिवाय राहत नाही। आणि तू ज्या ऋषींची मुनींची मला उदाहरणं दिली त्या सगळं ऋषी मुनींची शेवटी दुर्गती झाली, त्यांची सद्गती झालेली नाही, हे तू विसरता कामा नाही।
जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असू शकत नाही. आणि स्त्रियांनी वरवरकरणी प्रेम करावे, स्त्रियांशी वरवरकरणी प्रेम करावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरवरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तिथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून आणि नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो. मन विषयाधीन झाले असेल, मित्त तत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषय वस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे. ज्या विषय वासनेमध्ये डुंपल्याने मनुष्याची हानीच हानी आहे त्या विषय वासनेकडे शुद्ध मनुष्य हा कसा काय जाऊ शकतो. आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकाची फसवणूक करू लागले तर मग ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकाकडे पाहण्यासही पात्र नाहीत. एक दुसऱ्याची विषय वासना प्राप्त करण्यासाठी एक दुसऱ्याची जर फसवणूक करत असेल तर मग त्या स्त्रिया असो की तो पुरुष हे एकमेकाची फसवणूक करू लागले तर एकमेकाकडे पाहण्याचे अपात्र आहेत, त्यांचा आदर सत्कार होऊ शकत नाही. ह्या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे का अशा नीच विषयाशी भोगाच्या कुमार्गाकडे तू मला घेऊन जाणार नाही. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदय निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत राजा शुद्धधनाला सांगितली. कसा आपण अंतपूर बसवलं, कसंच त्या स्त्रिया अपयशी ठरल्या, मी नंतर राजपुत्राला समजून सांगण्याचे कसे कसे प्रयत्न केले आणि त्यावर राजपुत्रानं काय उत्तर दिलं, ह्या सगळ्या गोष्टी त्या उदयनाने शुद्धधनाला सांगितल्या. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारचे विषय भोगापासून प्रवृत्त झाले असल्याचे जेव्हा शुद्धधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री शुद्धधनाला झोप आली नाही. एवढे प्रयत्न करून आपण आपल्या मुलाचं मन इकडे वळवू शकलो नाही या विचारात राजा रात्रभर त्याला झोप आली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा राजा इकडल्या कड्यावरून तिकडल्या कड्यावरती असे कडे बदलत संपूर्ण रात्र जागत होता. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाकडे आकर्षित करण्यासाठी अजून काही मार्ग आहे काय, अजून आपण काही करू शकतो का, यावर त्या महामंत्री आणि राजा यांनी अनेक दिवस विचार केला. पण जेवढे काही प्रयत्न त्यांनी करून पाहिले होते त्याच्यापेक्षा नवीन आयडिया त्यांना सुचली नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले गतिमान हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतीचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आल्या. आणि ज्या स्त्रिया ज्या मुली त्यांनी बोलावल्या होत्या आणि त्या सगळ्या अपयशी ठरल्यानंतर ते अंतपूर बरखास्त करण्यात आलं, त्यांना आपापल्या ठिकाणी पाठवण्यात आलं. अशा प्रकारे त्या परिवाराने सिद्धार्थाला संसारामध्ये राहण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न केले, पण सिद्धार्थ त्या मोहपाशामध्ये अटकला नाही. आता सिद्धार्थ 20 वर्षाचा झाला होता आणि त्या शाक्य लोकांमध्ये एक मंडळ होतं, एक संघ होतं. जो शाक्य तरुण 20 वर्ष वयाचे पूर्ण करते त्या शाक्य तरुणाला ते आपल्या संघामध्ये सामील करून घेत होते. सिद्धार्थाचंही वय 20 वर्षाचं झालं होतं तेव्हा त्याच्या वडिलांनी आपल्या पुरोहिताच्या मार्फत संघाच्या सेनापतीला निरोप पाठवला का सिद्धार्थ आता 20 वर्षाचा झालेला आहे, त्याला तुम्ही तुमच्या संघामध्ये सामील करून घ्या. तेव्हा सिद्धार्थ त्या संघाची जेव्हा मीटिंग होती सभागारामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम येऊन उभा राहिला आणि सिद्धार्थ गौतमाने हात जोडून विनंती केली की मी वयाचे 20 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि मला तुमच्या शाक्य संघामध्ये सभासद करून घ्यावे, मी अशी संघाला विनंती करतो. जे संघ असतात किंवा जे मंडळं असतात त्या मंडळाचे जे नियम आहेत, त्यांचे जे धोरणं आहेत, त्या धोरणाचे काहीतरी नियम असले पाहिजेत आणि त्या नियमाप्रमाणेच त्या संघाचा, त्या मंडळाचा, त्या कमिटीचा कारभार चालला पाहिजे. तिथं मनमानी कारभार नसते, कारण त्या ठिकाणी त्या संघाचे, त्या मंडळाचे नियम ठरलेले असतात आणि त्या नियमाप्रमाणे जर ते कार्यक्रम चालत असतील आणि त्या पदावर जो व्यक्ती त्या पदावर आरूढ आहे त्या व्यक्ती त्या पदाची गरिमा राखून कार्य करत असेल आणि सर्व लोक त्याला मान्यता देत असतील, कारण सर्व लोकांनी मिळून तो संघ स्थापन केलेला असते,
संघ लोकांनी मिळून, सर्व लोकांनी मिळून ते मंडळ स्थापन केलं असते, ती संघटना स्थापन केली असते. ते काही एकट्याचं नसते. आणि त्या संघटनेमध्ये जो व्यक्ती पदाधिकारी असते हे समाजानं निवडून दिलेला असते. म्हणजे त्या व्यक्तीचं समाजाने त्यांचा आदर केलेला असते, तेव्हा तो त्या जागेवर बसत असतो. आणि जेव्हा संघामध्ये दुसरा एखादा व्यक्ती सामील होते तेव्हा त्या संघाच्या नियमाप्रमाणे त्याला विनंती करावी लागते तर मलाही समाज कार्य, देशहिताचं कार्य करायचं आहे, त्यासाठी मलाही तुमच्या संघामध्ये सामील करून घ्यायचं आहे. नुसतं एक संघ तयार झाला, नंतर दुसरा संघ तयार झाला, तिसरा संघ तयार झाला आणि त्यांचे ध्येय धोरणं जर अलग 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 असले तर समाज एकीकृत होऊ शकत नाही, एका जागी येऊ शकत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे आंबेडकर समाज अनेक संघटनामध्ये विभागलेला आहे. संघटना निर्माण झाल्या बुद्धाच्या नावावर, संघटना निर्माण करतात बाबासाहेबाच्या नावावर, संघटना निर्माण करतात समाजाच्या हितासाठी. आणि एकदा ती संघटना निर्माण झाली तर मग बुद्धालाही ते मानत नाहीत, बाबासाहेबालाही मानत नाहीत आणि समाजालाही मानत नाहीत. नंतर आपली संघटना कशी वळते जाईल केवळ त्याचाच प्रयत्न करतात. आपल्या संघटनेला मानतात, त्याच संघटनेचं कार्य करतात. त्यामुळे हा समाज फार तितर झालेला आहे. धर्माच्या नावावर जर संघटना निर्माण झाल्या, बाबासाहेबाच्या नावावर जर संघटना निर्माण झाल्या तर सर्व संघटनाचं एक ध्येय, एक धोरण असलं पाहिजे. एक ध्येय आणि एक धोरण असलं पाहिजे. कधी झाली ही गोष्ट आपल्या लोक लक्षात घेत नाही. आपली एक संघटना निर्माण झाली, त्याच्या 100 संघटना निर्माण झाल्या, कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही. पण त्यांच्यामध्ये जे चांगले चांगले गुण आहेत ते गुण मात्र आपण घेत नाही. आपलं लक्ष त्याच्या अवगुणावर असते. 90% कोणी व्यक्ती चांगलं काम करत असेल आणि 10% जर त्याचं चुकलं असेल ना तर सगळे लोक त्या 10%वर दोष देतात. 90% त्यांना चांगलं कर्म ते विसरून जात असतात. अशी ज्या समाजाचं ध्येय दृष्टी राहते त्या समाजाची उन्नती प्रगती होत नाही. तो समाज एकीकृत होत नाही. म्हणून याचा विचार आपल्याला करणे अत्यंत आवश्यक असते. मग तो राजाचा पुत्र असो, साधारण असो, त्याला जे नियम आहे शाक्येचे त्याला घ्यावं लागतं. आता राजा आहे तिथं शुद्धधन, तो राजपटावर बसलेला आहे, तो त्या मंडळाला आदेशही देत होता की माझ्या मुलाला तुमच्या संघामध्ये घ्या आणि त्याला चांगलं कोणी पद द्या. पण नाही, त्यानं सांगितलं बाळाला का जाय त्यांना विनंती कर. आणि तेव्हा सिद्धार्थ विनंती करते की मी आता 20 वर्ष पूर्ण केलेले आहेत, मला तुमच्या संघामध्ये सामील करून घ्या, माझ्यावर उपकार करा. तेव्हा एक मंत्री उभा राहते आणि उभा राहिल्यावर सिद्धार्थाला सांगते की आमच्या संघाचे काय काय नियम आहेत हे तुला माहीत आहेत काय? सिद्धार्थ म्हणाला की नाही महाराज. आणि तू काय केलं म्हणजे तुला संघातून, आमच्या मंडळातून काढून टाकण्यात येईल हे तुला माहिती आहे काय? सिद्धार्थ म्हणाला नाही, मला हेही माहिती नाही, पण तुम्ही जर मला ते सांगसाल तर माझ्यावर फार अनुकंपा होईल. अशा प्रकारे सिद्धार्थाने त्यांची विनंती केली. आणि तेव्हा पुरोहिताने म्हटले की प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची जी कर्तव्य आहेत ती मी तुला सांगतो. असे म्हणून त्या पुरोहिताने आपल्या संघाचे, आपल्या मंडळाचे जे काही नियम आहेत ते सिद्धार्थाला सांगितले. त्यांचे 4 नियम होते. पहिला नियम, तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन्मन धनपूर्वक केले पाहिजे. या संघामध्ये जर तुला सामील करून घ्यायचं असेल ते पहिली शर्त आहे. या संघाचं, या मंडळाचं ज्याच्यामध्ये हित आहे, समाजाचं ज्याच्यामध्ये हित आहे, त्या हितासाठी तुला तन मन धन तिन्ही गोष्टींना सहकार्य करावं लागेल. म्हणजे शरीरानं येऊन तिथं येऊन सगळ्या पाहावं लागेल, देखरेख करावं लागेल. मनानंही तुला त्याच्याशी संलग्न राहावं लागेल. इकडे दुसरं आणि तिकडे दुसरं असं नाही. इकडे येऊन त्यांना हो म्हणायचं आणि तिकडे जाऊन त्यांची निंदा करायचं असं नाही. आणि वेळ प्रसंगी तुला आपलं धन, आपली पैसा सुद्धा या ठिकाणी दान करावं लागेल. हे पहिली शर्त. दुसरी, संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. जेव्हा समाजावर किंवा संघावर काही काम करायचं असेल किंवा काही आपत्ती विपत्ती आली, जेव्हा संघाची मीटिंग राहते तेव्हा त्या मीटिंगमध्ये तू हजर असला पाहिजे, गैरहजर राहता कामा नये. तिसरं, कोणत्याही शाक्याच्या वर्तनाला तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवली पाहिजे. मंडळातला कोणी सभासद असो की समाजातला कोणी व्यक्ती असो, त्याच्यामध्ये जर काही दोष असेल किंवा तो जर काही चुकीचं करत असेल आणि हे जर तुला माहीत झालं तर तू संघामध्ये येऊन उभं राहून उघडपणे त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे. मग तुला भीती वाटली नाही पाहिजे, तुझ्या मनात भय नाही वाटलं पाहिजे का हा एवढा मोठा माणूस आहे, मी याच्याबद्दल कसं सांगू. असं भीती न बाळगता तुला जर कोणते दोष दिसले तर तू उघडपणे बोलला पाहिजे. आणि चौथं, तुझ्यावर जर कोणी दोषारोपण केलं तर ते दोषारोपण जर सत्य असेल तर तुला ते कबूल करून तशी क्षमा मागावं लागेल.
आणि ते जर सत्य नसेल तर त्या पद्धतीचं म्हणणं तुझं संघाला पटवून द्यावं लागेल. पण त्यांच्यावर रागावता किंवा त्याचा द्वेष करता कामा नये की तू माझा द्वेष एवढ्या मोठ्या मंडळामध्ये का उघड केला, असा तुला त्याच्यावर द्वेष करता येणार नाही. या 4 गोष्टी आहेत, 4 अटी, आणि ह्या जर तुला मंजूर असतील तर संघ तुला संघात घ्यायचं का नाही याचा विचार करेल. पहा, राजाचा राजपुत्र असून सुद्धा, कारण संघाचे नियम सर्व लोकांसाठी सारखे असतात. पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदात तू अपात्र कसा ठरू शकशील हे सांगतो. तू काय केलं म्हणजे तुला संघातून काढून टाकण्यात येईल हे मी तुला सांगतो. हे राजपुत्रा सिद्धार्था, कान देऊ नाही. तेव्हा तू पुढे सांगते, तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही. तू जर कोण्या स्त्रीच्या मनाविरुद्ध तिच्यावर जर अतिक्रमण केलं किंवा बलात्कार केला तर तुला संघामधून काढण्यात येईल. तू कोणाचा खून जर केला आणि हे जर सिद्ध झालं तर तुला संघाचा सभासद राहता येणार नाही. तू जर चोरी केली, 420 केली, फसवणूक केली तर तुला संघाचा सभासद राहता येणार नाही. आणि तू जर खोटी साक्ष दिल्यावर तुझ्यावर जर आरोप सिद्ध झाला तर मग तू संघाचा सभासद राहणार. तो म्हणत होता म्हणून मी सांगितलं, मला असं वाटलं म्हणून बोललो, हे असं अजिबात चालणार नाही. आणि तू खोटा बोलला, खोटी साक्ष दिली, हे जर माहीत झालं तर संघ तुझ्यावर कारवाई करील आणि तुला संघातून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या सर्व गोष्टी तुला जर मंजूर असतील तर संघ त्याच्यावर विचार करेल आणि मग तुला सभासद घ्यायचं किंवा नाही हे ठरवणार आहे. सिद्धार्थानं म्हटले की महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे जे नियम आहेत ते मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. त्या नियमाचे, त्यांचा शब्द आणि आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक मी प्रयत्न करेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. अशा प्रकारे सिद्धार्थाने त्याला खात्री दिली आणि मग सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सभासद झाला. शाक्य संघाचा सभासद झाल्यानंतर जसा एक व्यक्ती आपल्या परिवाराचं, आपल्या घराचं पालनपोषण करते, देखरेख ठेवते, ध्यान ठेवते, काय पाहिजे काय नाही पाहिजे, काय लागते काय नाही लागत, असं जसं जातीनं विचारपूस करते, चौकशी करते, शरीरानं कष्ट करून ते दूर करण्याचा प्रयत्न करते, जसं आपल्या घरचं तो काम नीटनेटकं करते, त्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम संघाचं काम करत होता. तो आला नाही किंवा ते त्याचं काम आहे किंवा ते त्यानं करायला पाहिजे ही गोष्ट नव्हती. त्याच्यामुळे जे जे काही त्याला साध्य होतं, जे जे करता येत होतं ते तो संघाच्या हितासाठी कार्य करत होता. आणि त्यामुळे सिद्धार्थ गौतम त्या संघामध्ये सभासद म्हणून सगळ्या लोकांमध्ये प्रिय झाला होता. सगळ्या संघामध्ये लोकांमध्ये प्रिय झाला होता. आणि अशा प्रकारे संघाचा सभासद होऊन त्याला 8 वर्ष झाली होती. आणि 8 वर्षामध्ये त्याने इमानदारीनं, निष्ठापूर्वक, तन्मनधनाने संघाची सेवा केली होती, मंडळाची सेवा केली होती. परंतु 8व्या वर्षी जेव्हा सिद्धार्थ 28 पूर्ण केलं होतं आणि 29मध्ये त्यांना आगमन झालं, तेव्हा त्या नगरामध्ये, त्या देशामध्ये एक अशी घटना घडली की शुद्धोधनाला चिंताग्रस्त करणारी आणि सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये कलाटणे मारणारा प्रसंग तो निर्माण झाला. त्याची कथा आपल्या सगळ्या लोकांना माहीत आहे, शाक्य आणि कोलियाच्या युद्धाची. नदीच्या पाण्यावरून प्रथम पाणी कोणी घ्यावे असा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं, भांडणाचं रूपांतर माराठोकीमध्ये झालं. काही कोलियाचेही लोक घायल झाले, काही शाक्याचेही लोक घायल झाले. आणि हे शाक्याचे लोक मग त्या सभामंडपामध्ये त्यांनी एक ॲप्लिकेशन अर्ज केला की हे कोलिये लोक आमच्यावर जाणून बुजून त्यांनी अन्याय अत्याचार केला, या कोलियाला चांगला धडा शिकवला पाहिजे. ही गोष्ट जेव्हा सेनापतीला समजली तेव्हा सेनापतीने आपल्या शाक्य संघाची मीटिंग बोलावली आणि त्या मीटिंगमध्ये शाक्य लोकांचा जो विषय मांडला होता त्या विषय तो चर्चेमध्ये टाकला. तेव्हा या संघाचा जो अध्यक्ष होता त्यांनी असा एक ठराव सभेमध्ये मांडला की हे कोली लोक जाणून बुजून आपल्या लोकांना नेहमी मारझोड करत असतात, अनेक लोक हे घायल करत असतात. यांचे अनेक वेळा असे प्रकरण झाले, परंतु आता त्यांचं जास्त सैन करता येणार नाही. मग काय करायचं तर मग त्यांना चांगली कायमची त्यांच्यावर उपाययोजना करायची. आणि कायमची उपाययोजना म्हणजे त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकाराचं आणि घनघोर लढाई करायची, त्याच्याशिवाय ते लोक सुधारणार नाहीत. तुमचं काय मत आहे असा त्या शाक्याचा जो सेनापती असते अध्यक्ष, त्यांना हा ठराव मंडळामध्ये मांडला आणि प्रत्येक लोकांनी आपापल्या परीने मग उत्तर दिले. परंतु तेव्हा सिद्धार्थ गौतम उभा राहिला आणि त्याचा विरोध केला.
की आपल्या लोकांना मारलं हे बरोबर आहे, पण मी असं ऐकलं की आपल्या लोकांनी कोळी लोकांना सुद्धा मारलं. म्हणजे कोळी दोषी आहेत असे नाही, आपलेही लोक दोषी आहेत, कारण त्यांनी यांना मारलं आणि यांनी त्यांना मारलं, त्यामुळे ते एकटे दोषी नाही, आपलेही लोक दोषी आहेत. याच्यावरही संघानं विचार करावा. तेव्हा तो सेनापती म्हणाला की नाही, ते तसं नाही, कारण यावर्षी प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच होती, पण त्या कोळी लोकांनी जाणून बुजून प्रथम पाणी त्यांनी घेतलं. म्हणजे दोष आपला नाही, कारण पाणी घेण्याची पाळी आपली होती, पण त्या कोळी लोकांनी जबरदस्ती करून प्रथम पाणी त्यांनी घेतलं, म्हणून दोष त्यांचाच जास्त आहे, आपल्या लोकांचा दोष नाही. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला की हे जरी बरोबर असलं तरी सुद्धा त्या लोकांनी यांना मारलं, या लोकांनी त्यांना मारलं. आणि शाक्य आणि कोल्हे हे काही वैरी नाहीत, एक दुसऱ्याचे सगळे सोयरे आहेत. कारण कोल्हे वंश म्हणजे सिद्धार्थाचं मामकुड होतं, अनेक शाक्यांचे ते मामकुड होते. अनेक शाक्य तरुणांनी कोलियाच्या मुली केल्या होत्या आणि आपल्या मुली कोलियांना दिल्या होत्या. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे रिश्तेदारी प्रेमसंबंध होते. यावर सिद्धार्थ म्हणून जोर देऊन असा बोलत होता. तेव्हा त्याच्यावर उपाय म्हणून सिद्धार्थाने एक युक्ती सांगितली की माझी संघाला अशी विनंती आहे की हे दरवर्षीचेच कलह होत राहतात, त्यासाठी आपण काय करायचं, शाक्यामधून 2 माणसं निवडायचे आणि कोलियामधून 2 माणसं निवडायचे. या 4 लोकांनी एक 5वा माणूस निवडायचा आणि दरवर्षी या 5 लोकांनी लवाद मंडळ निवडून या 5 लोकांनी पुढे जर कोणत्याही काही अडचणी आल्या तर त्याचा निकाल द्यायचा. बाकीच्यांनी कोणी त्याच्या मनामध्ये बोलू नये. 2 शाक्य लोक, 2 कोलीय लोक आणि 4 मिळून एक 5वा निवडाचा एक मनुष्य. आणि हे 5 लोक न्याय निवाडा करतील. हे सिद्धार्थाचे त्या सभेमध्ये शाक्य लोकांना दिलेली त्या सभेमधली संघटना आहे. त्याचा आता ते बुद्धगयाला तुम्हाला माहीत आहे, पहिले ते 100% मनवादी लोकांच्या ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये होतं. परंतु जेव्हा त्याच्यावर काही आपला दबाव वाढल्यानंतर, इतर राष्ट्रानं जेव्हा दबाव आणल्यानंतर नंतर मग त्याच्यात विभागणी केली की 5 लोक बौद्धांचे, 5 लोक जे संस्थेम आहेत ते 10, आणि या 10 लोकांनी एक 11वा माणूस निवडावा. आणि तो 11वा माणूस म्हणजे त्या इलाख्याचा कलेक्टर. त्या इलाख्याचा कलेक्टर, आता त्या इलाख्याचा कलेक्टर जो असेल तो त्याच लोकांचा सोबती असते. म्हणजे हे 5 आणि तो कलेक्टर 6 असं त्यांचं बहुमत त्यांचं होते. हे 5 राहतात. या 5मध्ये जे लोक निवडलेले असतात ते अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे असतात. कारण आपले लोक निष्ठावान कमी असतात, फार स्वार्थी जास्त असतात. माझं हित होत आहे ना, माझं भलं होत आहे ना, माझ्या घरी येत आहे ना, चलू द्या ना. म्हणजे जेव्हा त्यांची मीटिंग ठराव होते तेव्हा या 5तले गुपित मतदानाने त्या बाजूला जात असतात. म्हणून त्यांनी जे ठरवलं तसं होत असते. अशी परिस्थिती आज त्या विहारामध्ये आहे. आणि या सिद्धार्थाने जेव्हा हा विषय मांडला तेव्हा तो सेनापती म्हणाला की नाही, आता हे काही योग्य नाही, आता हे लवाद मंडळ निवडायचं नाही आणि काही नाही करा, डायरेक्ट युद्ध करायचं आणि त्या कोळी लोकांना धडा शिकवायचा. आणि मग त्याने आपला ठराव मांडला, युद्ध करायचं, कोळी लोकांना धडा शिकवायचा. त्याविरुद्ध सिद्धार्थाने प्रस्ताव मांडला की युद्ध करू नये, 4 लोक हे निवडून 5 लोक निवडून तो न्याय बसवायचा. मग हे दोघांचीही मतं त्या सभेमध्ये मांडण्यात आली. पहिले सिद्धार्थाचं मत मांडलं आणि सिद्धार्थाचं मत मांडल्यावर काही लोकांनी त्याच्या बाजूने हातही वरते केले. पण जेव्हा या सेनापतीने आपलं मत मांडलं तेव्हा जास्त लोकांनी हात वरते केले. म्हणजे सेनापतीचा जो ठराव होता युद्ध करण्याचा तो पारित झाला, कारण सिद्धार्थाचं अल्पमत होतं. आणि मग असं ठरलं तर आता युद्ध करायचं आहे. मग युद्ध करायचं तर मग काय करायचं, तर शाक्य कुळामध्ये जे जे 20-20 वर्षाचे तरुण आहेत या सर्वांनी त्या युद्धामध्ये सामील व्हायचं आणि कोलियाविरुद्ध युद्ध करायचं. तेव्हा सिद्धार्थानं पाहिलं की या सभेमधून कोणीतरी बोलीन उठून, पण सगळे लोक शांत होते. कारण या सेनापतीनं त्या लोकांच्या भावना अशा काही दूषित करून टाकल्या होत्या की सगळे लोक सेनापतीच्या बाजूने वळले होते आणि कोणीच उभं राहिलं नाही. जे सिद्धार्थाच्या बाजूने ज्यांनी मतदान केलं होतं तेही जेव्हा बोलले नाही, शांत बसले, तेव्हा सिद्धार्थ एकटाच उभा राहिला आणि त्याने विरोध केला की मला शाक्य कोलियाच्या युद्धाला विरोध आहे, मी त्याला विरोधही करतो आणि युद्धाच्या सैन्यामध्ये मी सामीलही होणार नाही, असा सिद्धार्थाने त्या ठिकाणी. तेव्हा त्यातला एक पुरोहित उभा राहिला आणि तो पुरोहित म्हणाला की जेव्हा तू सभासद झाला होता तेव्हा तुला 4 प्रतिज्ञा दिल्या होत्या, आठवते का तुला? त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की संघाच्या हिताचा जो निर्णय असेल त्यासाठी मी तन मन धनाचं सहकार्य करेल असं तू अभिवचन दिलं होतं, आणि आता म्हणतं का मी या युद्धामध्ये सामील होत नाही. तेव्हा सिद्धार्थाने सांगितलं की मी आजही त्या प्रतिज्ञेवर कायम आहे, पण हे युद्ध केल्यामुळे संघाचं हित होणार नाही बल्कि अनंत प्रकारचं नुकसान होईल हे जाणत असल्यामुळे मी विरोध करत आहे. आणि त्यानंतर मग फार खंडांजली सभेमध्ये
झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की सिद्धार्थाच्या पुढे 3 पर्याय ठेवण्यात आले. एक तर देहशासन म्हणजे मृत्यूची सजा, किंवा देशत्याग, देश सोडून देशाच्या बाहेर हाकलून देणे, किंवा त्याच्या परिवारावर बहिष्कार टाकणे. बहिष्कार टाकणे म्हणजे त्याची धन संपत्ती हिरावून घेणे, आणि त्याच्यावर बहिष्कार टाकणे म्हणजे त्या समाजातला त्या देशातला एकही व्यक्ती त्याच्या संग बोलणार नाही. या 3 गोष्टी होत्या. समाजावर बहिष्कार टाकत होते, त्याला जातीच्या बाहेर टाकत होते. आमच्या वडिलांच्या काळामध्ये तशा मिटिंगा होत्या. समाजामध्ये जर काही गडबड झाली 5 लोक एका जागी बसत होते आणि तो न्याय देत होते. अनेक लोकांना जातीच्या बाहेर टाकत होते. त्याच्या घरी मग मरण धरणही झालं तर कोणीच जात नव्हतं. कडक नियम त्या लोकांचे होते. म्हणजे त्यावेळेस या नियमाचं पालन ते लोक बराबर करत होते. कमजोर समाज होता, गरीब समाज होता, पण एका हाकेनं उभा राहत होता. एक दुसऱ्याचा सन्मान करत होता, वयोवृद्धाचा सन्मान करत होता, स्त्रियांचा सन्मान करत होता. सगळ्या गोष्टी होत्या. पण 56 पासून जसे आपण इकडे बाहेर निघालो तेव्हा धीरे 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 हा मान सन्मान, ह्या मिटिंगा, हे मंडळं, हे सगळे नष्ट झाले. आता कोणी कोणाचा मान सन्मान करत नाही, कोणी कोणाला विचारत नाही, कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही. सगळं विचलित परिस्थिती झाली. ते अडाणी लोक होते तरी ते न्याय निवाडा करत होते. आता सज्ञान झाले, शिकले सवरले, पण न्याय निवाडा तर दूर राहिला, उलट त्याला चेतून देण्याचे प्रयत्न चालत आहेत. म्हणून ह्या ज्या गोष्टी असतात ज्या बाबासाहेबांनी याच्यामध्ये नोंद केलेल्या असतात, ह्या आपल्या स्वतःच्या समाजाच्या आणि धर्माच्या हिताच्या असतात. म्हणून याच्या नियमाचा विचार करणे, पालन करणे अत्यंत आवश्यक असते. सिद्धार्थापुढे 3 ऑप्शन ठेवल्यामुळे सिद्धार्थ थोडा चिंताग्रस्त झाला. त्याला मृत्यूदंडाला तो घाबरत नव्हता. देशत्यागात देशातून हाणून देणे त्यालाही तो घाबरत नव्हता. पण आपल्या मातापित्यांची एवढी मोठी संपत्ती जर याने हिरावून घेतली आणि माझ्या परिवाराला जर वाढीत टाकलं, म्हणजे समाजाच्या बाहेर टाकलं, तर त्यांच्यावर किती आपत्ती विपत्ती निर्माण होईल. म्हणून या 3 ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन मृत्यूदंड आणि तिसरा ऑप्शन परिवारावर बहिष्कार. या दोन्ही गोष्टी सिद्धार्थासाठी असह्य होत्या. म्हणून त्यांनी मधातली जी गोष्ट आहे मध्यम देशत्यागाची, या गोष्टीला मंजुरी दिली. पण त्याच्यातही त्या संघाच्या लोकांमध्ये शंका होती का सिद्धार्थाला जर आपण देशाच्या बाहेर जर हाणून दिलं आणि हे जर कौशल देशाचा राजा प्रसंजित याला जर समजलं तर मग कौशल देशाचा राजा आपल्याला जॉब विचारीन, आणि सिद्धार्थाचे राजा असल्यामुळे शुद्धधन त्याचे कौशल देशाच्या राजाशी घनिष्ठ संबंध आहेत, आणि मग त्या राजानं जर घेतलं तर मग आपलं काही चालणार नाही, हे त्या संघाच्या सेनापतीला शंका होती. म्हणून तो त्याच्यामध्ये चिंताग्रस्त झाला होता. पण सिद्धार्थाने मग आपली हमी भरली का तुम्ही काही चिंता करू नका, मी एक उपाय सुचवतो. कोणता? तुम्ही मला देशाच्या बाहेर हाकलून देण्याचं करू नका. मी स्वतःच माझा परिवार, माझा देश सोडून मी इथून निघून जातो. मी संन्यासी जीवन स्वीकार करेन. पण तुम्ही माझ्या आईवडिलांची संपत्ती हिरावून घेऊ नका, त्यांना वाढीत टाकू नका. आणि मी स्वतः संन्यासी होऊन निघून गेलो तर मग राजाला काही वाटणार नाही, प्रसन्नजित राजा वाटणार नाही. अशा प्रकारे जेव्हा सिद्धार्थाने प्रश्न टाकला तेव्हा सगळ्या लोकांना समजलं. पण मग त्याच्यातून एक तरुण उभा राहून म्हणाला की आताच आपण युद्ध, सिद्धार्थ निघून जाणार आहे आणि आताच आपण जर युद्ध केलं तर त्या राजाला शंका येईल का युद्धाला सिद्धार्थाचा विरोध होता, म्हणून या लोकांनी त्याच्यावर दबाव आणून याला गृहत्याग करावा लागला. मग काय करायचं? तर मग संघानं ठरवलं की आपण पहिले सिद्धार्थाला गृहत्याग करू देऊ, याला गावाच्या बाहेर जाऊ देऊ, आणि त्यानंतर मग आपण युद्ध करू, म्हणजे राजाला शंका येणार नाही. आणि अशा प्रकारे विषय मांडल्यानंतर त्या लोकांना ते पटलं काही बरोबर आहे, आणि त्या पद्धतीनं मग सिद्धार्थानं ते कबूल केलं आणि त्या मीटिंगमधून आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. रस्त्याने जाता जाता तो मनामध्ये चिंतन करत होता, कारण त्याला नुकतंच बाळ झालं होतं. आता घरी गेल्यानंतर आईला काय सांगायचं, वडिलाला काय सांगायचं, यशोधरेला काय सांगायचं, आणि मी काय निर्णय घेतला हे जेव्हा माझ्या परिवारामध्ये माहीत होईल तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा कसा आघात होईल. यामुळे सिद्धार्थ थोडा विचलित झाला होता का घरी जाऊन मी हे कसं सांगायचं, काय सांगायचं असा विचार करत होता. पण जेव्हाही सिद्धार्थ घरी पोचला तर ही वार्ता सिद्धार्थाच्या अगोदरच घरी येऊन पोचली होती. म्हणजे त्याची आई रडत होती आणि त्याचे वडीलही रडत होते. आणि हे परिस्थिती पाहिल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं काही बातमी आता घरापर्यंत पोचली, आणि मग ते आई आणि वडील त्याला नाना प्रकारच्या विनवण्या करत होते
की तू हा निर्णय घेण्याच्या अगोदर आमचा विचार का नाही केला? तेव्हा सिद्धार्थ म्हणाला की मी तुमचा विचार करूनच हा निर्णय घेतला. जर तुमची संपत्ती त्यांनी गोळा केली असती तर, जप्त केली असती तर, किंवा तुम्हाला जातीबाहेर वाडीमध्ये टाकलं असतं तर तुमच्यावर काय आपत्ती विपत्ती आली असती? ते होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला. तेव्हा त्याची आई म्हणाली, प्रजापती की तू हा निर्णय घेतला, जाणार आहे, मग आता एवढी मोठी धन आहे, एवढी मोठी संपत्ती आहे, आणि तू जर निघून जाशील मग आम्ही या धनसंपत्तीचं काय करावं? तर असं करा, आपण सगळेच्या सगळेच या शाक्याचा देश सोडून निघून जाऊ, कुठंतरी शाक्याचा देश सोडून निघून जाऊ. पण सिद्धार्थ म्हणाला की नाही, आपण शाक्याचा देश सोडून जाऊ शकत नाही. कारण प्रसंजित राजाला ही गोष्ट जरी समजली तरी आपण त्याच्याही देशामध्ये जाऊन राहू शकतो, पण आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागेल. कारण मी त्या सभेमध्ये अभिवचन दिलेलं आहे की मी अशी कोणतीही गोष्ट करणार नाही ज्यामुळे कौशल देशाचा राजा प्रसंजित याला काही माहीत होईल आणि तुमच्यावर आक्रमण करेल. म्हणून आपण देश हे सोडून जाऊ शकत नाही. म्हणून त्याचे आई रडत होती, वडील रडत होते, आम्ही कोण्या प्रकारे तुझं लालन पालन केलं, आमच्या मनातील काय विचार आहेत, आणि तू एकाच दमानं असं सोडून जात आहे. आईचं हृदय असते ते. वडीलही व्याकुळ होत होते. एखाद्या चिखलामध्ये एखादा हत्ती रुतते, फसते, आणि त्या चिखलातून निघण्याचा तो जेवढा प्रयत्न करते, जेवढा तडपते, त्याप्रमाणे त्याचे आई आणि माता पिता हे या गोष्टीपासून तडपत होते. आणि ते सिद्धार्थाला या गोष्टी समजावून सांगत होते. मी कसा योग्य निर्णय घेतला, तुम्हाला कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी ते आपल्या परिवाराला, मात्या पित्यांना असा तो सांगत होता. आणि शेवटी सगळ्यांच्या सांगितल्यानंतर, सगळ्यांना बोलल्यानंतर मग त्याला आपल्या पत्नी यशोदेकडे जायचं होतं. काही वडिलांना तर समजावून सांगितलं, ते रडत आहेत, व्याकुळ होत आहे. पण आता हे यशोधरेचं काय, हिला कसं सांगायचं? हा नुकताच बाळ झाला. या विवंचनेमध्ये जेव्हा तो यशोधरेच्या महालामध्ये पोहोचला तेव्हा यशोधरा त्याचीच वाट पाहत होती. आणि काय बोलावं, कुठून बोलावं, कसं सांगावं असा विचार करत असताना यशोधरेनेच ते शांतीभंग केली आणि त्याला म्हणाली की सभेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या मला सगळ्या माहीत आहे, आणि तुमच्या जाग्यावर जर मी असती तर मीही तोच निर्णय घेतला असता. कारण देहत्याग, देहदंड आणि आपल्या संपत्तीचा हिरावून घेणे हे कदापि मी सहन केली नसते. आणि तुम्ही जो मार्ग निवडला तोच मार्ग मी निवडला असता. आपली पत्नी किती समजदार आहे याची जाणीव सिद्धार्थाला त्या एका वाक्यावरून आली. आणि एवढ्या सुंदर समजदार पत्नीला, मुलाला सोडून आपल्याला जावं लागणार आहे याचं सगळ्यात पहिलं दुःख त्याच्या मनामध्ये निर्माण झालं. संकट समयी पतीवर काही आफत आल्यानंतर पत्नी जेव्हा त्याचं समर्थन करते, त्याचा उत्साह वाढवते, तोच पती आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करत असतो. जर कोणी त्याचे पाय वळणारे किंवा त्याला मागं खेचणारे जर असले तर त्याच्यामध्ये कितीही सामर्थ्य असेल पण तरी तो यश संपादन करू शकत नाही. अशा प्रकारे शुद्धोधन आणि महामायांनी समजावल्यानंतर सिद्धार्थ गृहत्याग करण्याचा त्यांनी निरोप घेतला. अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यवसानी सभा संपली. आणि ज्याला युद्धाला विरोध होता परंतु तसे करण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबरोबर सुटकेचा निश्वास टाकला. सिद्धार्थावर काय बितली. सिद्धार्थाच्या बाजूने हात वर करणारे त्यावेळी चूप होते. सिद्धार्थाला जेव्हा संघाने शिक्षा दिली तेव्हा ते सभासद जे सिद्धार्थाच्या बाजूला होते ते मग विचार करत होते की बरं झालं आपण सुटलो. आपणही जर त्यावेळी त्याच्या मनानं त्याच्या विरुद्ध जर काही बोललो असतो तर आपल्यावरही अशाच प्रकारची गत आपल्यावर झाली असती. बरं झालं आपण त्या सभेमध्ये बोललो नाही, असा त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आणि अशा प्रकारे शुद्धोधन सिद्धार्थ यशोधरेच्या महालामध्ये तिला भेटल्यानंतर सगळ्याची समजूत घातल्यानंतर शेवटी यशोधरा सिद्धार्थाला म्हणाली की मीही तुमच्या सोबत आली असती, पण हे बाळ आपलं लहान आहे, याचं पालन पोषण करणे, तुमचे माता पिता म्हातारे आहेत त्यांचं लालन पोषण करणे, आणि माझाही बाळ एक नुकताच लहान आहे, नंदा नावाची 2 मुली होते त्यांना, एक नंदा आणि नंदा, या लेकराचा सांभाळ करण्यासाठी मला इथं राहणे आवश्यक आहे, म्हणून मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही.
पण ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिवाजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की जो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. ज्या अर्थी आपण आता संन्यासीच होणार आहे, आपल्या लोक आमच्यापासून तुम्ही दूर जाणार आहे, तर त्या अर्थी असा एक जीवन मार्ग शोधून काढा की ज्यामुळे मनुष्य लोकांचं, मनुष्य जातीचं कल्याण होईल. आणि हे जे कलय आहेत, हे कलय नष्ट होतील. देशादेशाचे युद्ध तर कधी कधी होत राहतात, जाती जातीमध्ये युद्धही कधी कधी होतात, समाजामध्ये युद्ध झगडे कलय कधी कधी होत राहतात. पण घरामध्ये नेहमी कलय सुरू राहते. पती पत्नीचा कलय होत राहते, भावाभावामध्ये कलय होत राहते, बहीण भावामध्ये कलय होत राहते, सासू सुनीमध्ये कलय होत राहते, पिता पुत्रामध्ये कलय होत राहते. आणि हे कलय नेहमीच होत असतात. म्हणून तुम्ही जर आता संन्यासी होऊन हे गाव आपला परिवार सोडून जातच आहे, तर असा एखादा मार्ग शोधून काढा, धर्म शोधून काढा की ज्यामुळे जगातील, समाजातील आणि आपल्या परिवारामध्ये हा जो कलय आहे, हा कलय नष्ट होईल. असा एखादा मार्ग शोधून काढा. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे. हीच माझी केवळ इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमाच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर आहे, किती धैर्यवान, उदांत मनाची स्त्री आहे, याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आता आली. कारण सुखामध्ये सुखी सगळे लोक असतात. एखाद्याच्या जीवनामध्ये सुखाचे प्रसंग असले तर अनेक लोक त्या सुखाच्या प्रसंगामध्ये सामील होत असतात. अंदरले होतात, बाहेरले होतात, घरातले होतात आणि दुसरे होतात. पण जेव्हा त्या व्यक्तीवर एखादं संकट निर्माण होते आणि त्या संकटाच्या वेळेस त्याच्या बाजूला जो उभा राहते, तोच खरा त्याचा मित्र असते, तोच खरा त्याचा अनुयायी असते. मातापित्यांची संपत्ती हिसकवणारे अनेक असतात. तो पुत्र लायक असो का नालायक असो, त्याला वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळतेच, कोर्टानं तो घेते.